सुवर्णा आणि सुशील कामत एक उच्च विद्याविभूषित आनंदी जोडपं. सुवर्णा बँकेत अधिकारी पदावर आणि सुशील एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी. 3च वर्षापूर्वी लग्न होऊन मुंबईच्या उपनगरात त्यांनी संसार थाटला होता आणि आता त्यांच्या घरात लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन होणार होतं. सुवर्णाची आई मुंबईतच होती. मागच्या वर्षी सुवर्णाच्या वडिलांचं निधन झाल्यापासून ती एकटीच राहत होती. सुवर्णा आणि साधना या दोन्ही लेकींकडे अधूनमधून यायची राहायला. सुशीलचे आई-वडील गोव्यात स्थायिक होते. धाकटी बहीण लग्न होऊन बेंगलोरला आणि मोठा भाऊ सुहास अमेरिकेत होता. सुवर्णाचं बाळंतपण करायला तिची आई आणि सासूबाई घाटकोपरच्या तिच्या घरी येऊन राहणार होत्या, पण त्या काही कायम तिथे राहणार नव्हत्या. ऑफिसमधून घरी यायला दोघांना उशीर व्हायचा, त्यामुळे बाळाला सांभाळायला आणि घरकाम सुवर्णाला मदत करायला कोणी मिळेल का याचा ते शोध घेत होते. त्यांच्याकडे झाडू, पोछा आणि भांडी घासायला येणाऱ्या यमुनाबाईंना पण सुवर्णाचं तसं सांगून ठेवलं होतं. रविवारी सकाळी कामाला आल्यावर यमुनाबाई सुवर्णाला म्हणाल्या, "ताई, गावाकडं माझ्या बहिणीची लेक आहे बघा करुणा. 19-20 वर्षाची हाय. गोणाची हाय पोरगी. कामात बी हुशार हाय. मागल्या वर्षी लगीन झालं, पण नवरा दारू पिऊन लय मारहाण करायचा, म्हणून 3 महिन्यात घरला परत आली बघा. आता माझी बहीण आणि मेव्हणं तर जिंदा नाही. भाऊ-भाऊजईच्या संसारात या पोरीची अडगळच होते भाऊजईला, तर ती यायला तयार हाय तुमच्याकडं बाळाला सांभाळायला. तुम्हाला चालणार असल तर मी बोलावून घेते तिला. दोघांची बी नड भागल. सुवर्णाला तर कोणीतरी हवंच होतं मदतीला. तिला आता 7वा महिना लागला होता. सासूबाई पुढच्या महिन्यात येणार होत्या. तसं काही गरज लागली तर आई तासाभराच्या अंतरावर चेंबूरला होतीच. पुढच्याच आठवड्यात करुणा आली गावाहून. सावळ्या रंगाची करुणा चटपटीत आणि स्वच्छ होती. 12वी पर्यंत शिकलेली होती. सुवर्णाची जागा मोठी होती. 2 1 BHK फ्लॅट जोडून घेतलेले होते, त्यामुळे एकूण 6 खोल्या होत्या आणि 2 स्वतंत्र टॉयलेट. शिवाय 2 गॅलऱ्या होत्या. एका खोलीत करुणाची व्यवस्था करता येणार होती. बाळ 3 महिन्याचं होईपर्यंत करुणानं सुवर्णाकडेच मुक्काम करायचं असं ठरलं होतं. मधल्या काळात यमुनाबाई तिच्यासाठी राहायला भाड्याने एखादी खोली मिळते का ते बघणार होत्या. आल्या दिवसापासून करुणानं कामाचा झपाटाच लावला. किचनची साफसफाई, पडदे, चादरींची धुलाई, घर आणखीनच चकाचक झालं. सुवर्णाला काय हवं नको ते विचारून ती नाश्ता, जेवण बनवायला शिकली. नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. थोड्याच दिवसात सुवर्णाच्या सासूबाई आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली करुणाने डिंक लाडू, आलेपाक, सुपारी असे खास बाळंतिणीसाठीचे पदार्थही बनवले. सुवर्णाच्या आईला शिवणकाम येत होतं, पण आता मशीनवर काम करणं त्यांना जमत नव्हतं. करुणानं त्यांच्याकडे शिवणकाम शिकायला सुरुवात केली. त्यांची मशीन सुवर्णाकडेच आणली. मग दोघींनी मिळून बाळासाठी दुपटी, झबली, टोपरी असे कपडे शिवून तयार ठेवले. नवीन काही शिकण्याचा करुणाचा उत्साह नावाजण्यासारखा होता आणि ते पटकन शिकण्याइतकी ती हुशारही होती. 9 महिने आणि 4 दिवस झाले आणि सुवर्णाला दवाखान्यात ॲडमिट करायची वेळ आली. पण कळा सुरू होऊन नंतर पूर्णच थांबल्या. इंजेक्शन देऊनही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळाच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले होते. सोनोग्राफीमध्ये नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेल्याचं दिसलं आणि मग सुवर्णाचं सिझेरियन करावं लागलं. बाळाचं वजन 5.5 पाऊंड म्हणजेच 2.5 किलो होतं. जन्मल्यावर थोडा वेळ ते रडलंच नाही, म्हणून जरा टेन्शन होतं. पण नंतर हळू आवाजात का होईना ते रडलं आणि सगळ्यांना हुश्श झालं. मुलगा झाला होता. सगळे आनंदात होते. सुशीलही 15 दिवस रजा घेऊन घरी होता. 10 दिवसांनी बाळ-बाळंतीण घरी आले. दोन्ही आज्या आणि करुणा त्यांच्या सरबराईत गुंतल्या. 1.25 महिन्यानंतर बारसं झालं आणि बाळाचं नाव सुयश ठेवलं. बाळाचं कौतुक करण्यात 2 महिने कसे संपले हे कळलंच नाही. सुशीलचं ऑफिस सुरू होतं. सुवर्णाच्या सासूबाईंना आता गोव्याला परतायला हवं होतं. घर बागायत सांभाळायला सासरे तिकडे एकटेच होते. बारशाला येऊन ते लगेच परत गेले होते. दुसऱ्या महिन्यात सुयशला ट्रिपलचं इंजेक्शन द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं, तेव्हा इंजेक्शन देणाऱ्या नर्सला काहीतरी वेगळं जाणवलं. तिनं सुवर्णाला बाळाला लहान मुलांच्या डॉक्टरांना एकदा दाखवून घ्या असं सुचवलं. कारण काही सांगितलं नाही, पण सुवर्णानं काही फारसं मनावर घेतलं नाही. आजकाल सगळेच कट प्रॅक्टिसचे प्रकार चालतात, तसंच हे असणार असं तिची समजूत झाली. पण 3 महिने झाले तरी सुयश कोणाकडे बघून असं हसत नव्हता. आवाजाच्या दिशेने त्याची नजर फिरत नव्हती. हे 1-2दा तिची आई आणि सासूबाईंनी देखील म्हटलं. मग मात्र सुवर्णा आणि सुशील त्याला लहान मुलांच्या डॉक्टरांकडे दाखवायला घेऊन गेले. करुणाही त्यांच्यासोबत होतीच. डॉक्टरांनी सुयशला तपासलं. त्यांनी दोघांना, विशेषतः सुवर्णाला बरेच प्रश्न विचारले.
गरोदरपणात ती कधी आजारी पडली होती का, कोणती औषधं घेतली होती, यासाठी त्यांनी तिची फाईलही नीट बघितली. पण साध्या सर्दी खोकल्याखेरीज सुवर्णाला काही झालं नव्हतं आणि त्यासाठी कोणतीही वेगळी औषधं तिनं घेतली नव्हती. बाळ जन्मल्यावर लगेच रडलं नव्हतं. त्याला ऑक्सिजन कमी पडल्यामुळं तसं झालं असावं, असं डॉक्टर म्हणाले. त्याचं वजन तसं व्यवस्थित वाटत होतं, पण तो बराच वेळ झोपून राहतो. भुकेची वेळ टळून गेली तरी न रडता नुसता पडून राहतो. हे त्यांनी सुवर्णाकडे चौकशी केल्यावर तिलाही जाणवलं. तरी अजून थोडे दिवस जाऊ द्या, काही मुलांची प्रगती उशिरा होते, असंच डॉक्टर म्हणाले. पण त्याच्या रोजच्या भुकेची, झोपेच्या वेळेची नोंद ठेवायला त्यांनी सांगितलं आणि 1 महिन्यानंतर परत दाखवायला घेऊन या असं म्हणाले. म्हणून दोन्ही आज्यांना कोणी काही सांगितलं नाही. सुवर्णाच्या सासूबाई गोव्याला परत गेल्या. सुवर्णाच्या भाच्याचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आई तिच्या बहिणीकडे गोरेगावला गेली. आत्तापर्यंत बाळ फारसा त्रास देत नाही म्हणून आनंद वाटत होता. त्याची जागा आता काळजीनं घेतली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व नोंदी ठेवण्याचं काम करुणा इतकं व्यवस्थित करत होती की डॉक्टरांनीही तिचं कौतुक केलं. पुढचे 2-3 महिने सुयशला नियमितपणे डॉक्टरांकडे नेत होते, पण म्हणावी तशी त्याची प्रगती होत नव्हती. हातापायांची सहज हालचाल, कुशीवर वळणं, बसणं, कोणी बोललं तर हुंकार प्रतिसाद देणं हे घडत नव्हतं. त्याला पेज, खिमटं असं भरवताना बऱ्याचदा ते बाहेर सांडतं, म्हणजे त्याला ते नीटपणे गिळता येत नाही. त्याची लाळ इतरही वेळा गळत असते, असंही करुणानं केलेल्या नोंदीत लिहिलं होतं. ही सगळी लक्षणं गंभीर होती. डॉक्टरांनी त्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितल्या. MRI आणि इतर मनोवैज्ञानिक चाचण्यांनंतर सेरेब्रल पल्सी विथ मल्टिपल डिसऑर्डर्स म्हणजे मेंदूच्या पक्षाघात आणि बहुविकलांगता असं निदान झालं. सुयशचा IQ भावनिक बुद्ध्यांक 30 पेक्षा कमी होता. त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विकास होऊ शकत नव्हता. तो कायम परावलंबीच राहणार होता. आपल्या नैसर्गिक विधींवरही त्याचं नियंत्रण राहणं कठीण होतं. सुवर्ण आणि सुशीलवर हा फार मोठा आघात होता. सुवर्णाला तर नैराश्याचा झटका आला. त्यासाठी तिला मानसोपचार आणि औषधांची मदत घ्यावी लागली. पुढचे 6 महिने ती रजेवरच होती. हळूहळू ती या धक्क्यातून बाहेर आली. नंतर तिच्यावर ओढवलेल्या एकंदरच परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करून तिला बँकेच्या घाटकोपर शाखेत बदली देण्यात आली. सुशीलनेही ही परिस्थिती खूपच संयमाने हाताळली. या सगळ्या घडामोडींच्या काळात करुणाने सुयशची खूप व्यवस्थित काळजी घेतली. ती त्याचं सर्व काही अगदी निगुतीने करत राहिली. शिवाय घरकामाची जबाबदारीही सांभाळत होती. काळ पुढे सरकत राहिला. यमुनाबाईंच्या खटपटींमुळे करुणाचं परत लग्न ठरलं. तिचा होणारा नवरा आणि सासू सायनला राहत होते. आतापर्यंत करुणाचा मुक्काम सुवर्णाच्या घरी होता, पण लग्नानंतर तिला इथे राहणं शक्य नव्हतं. सकाळी लवकर येऊन संध्याकाळी 7 नंतर घरी जायची तयारी तिने दर्शवली. गरज पडली तर एखाद्या दिवशी उशिरापर्यंत ती थांबणार होती. पण सायन तसं फार लांब नव्हतं. तिचा नवरा टॅक्सी ड्रायव्हर होता, त्यामुळे येण्या-जाण्याची सोय होती. तिच्या सासरच्यांनीही हे मान्य केलं. करुणाला जेवण खाण्याशिवाय महिन्याला 10,000 मिळत होते, हेही त्यांच्या होकाराचं एक कारण होतंच. सुयशला आणि सुवर्णालाही करुणावर अवलंबून राहण्याची सवय लागली होती. सुयश आता या तिघांचा स्पर्श ओळखत होता. आपली रोजची अंघोळ वगैरे नित्यकर्म या तिघांकडूनच शांतपणे करून घ्यायला लागला होता. इतर कोणाला मात्र तो जवळपास फिरकू देत नसे. कोणी तसा प्रयत्न केलाच तर आरडाओरडा करून घर डोक्यावर घ्यायचा तो. त्याच्यासाठी चारीकडून उंच कडा असलेला खास बेड बनवून घेतला होता. त्यावरच तो खेळत काहीतरी करत बसायचा तो. करुणाचा सुयशवर जीव होता. तिचंच बाळ होता जणू. त्याच्या कलानं ती घेत त्याचं सगळं करायची. त्याला स्वच्छ ठेवणं, जेवू घालणं, व्हीलचेअरवर घालून फिरवणं, त्याच्याशी सतत बोलत राहणं, सारंच ती ममतेनं करत होती. त्याच्या हावभावांवरून, अस्पष्ट ओरडण्यावरून त्याला काय हवंय, काय होतंय हे तिला बरोबर कळायचं. एक अबोल सांकेतिक भाषा तयार झाली होती त्यांच्यात. 12 वर्षे उलटली. त्या दरम्यान करुणाला 2 मुलंही झाली. एक मुलगा आणि मुलगी. तिची सासू दिवसभर नातवंडांची देखभाल करत होती. मुलं शाळेत शिकत होती. नवरा निर्व्यसनी होता, त्यामुळे करुणाचा संसार सुखाचा होता. एक दिवस अचानक सुयशला फिट आली. अंगही तापलं होतं त्याचं. करुणानं फोन करून सुवर्णाला सांगितलं आणि टॅक्सी घेऊन नवऱ्याला बोलावलं. मग तिघेजण सुयशला घेऊन घाटकोपरच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे सुयशचा उपचार होण्यासारखा नाही. त्याला परेलला लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये न्यायला तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं. त्याप्रमाणे हे तिकडे गेले आणि सुशीलला फोन करून तिकडेच यायला सांगितलं. परेलला सुयशला ॲडमिट करून घेतलं. तो कोमात गेला होता. पंधरवडाभर त्याच्यावर उपचार चालू होते, पण उपयोग झाला नाही. सुयश वाचला नाही. कामतांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. कसंही असलं तरी आपलं मूल आई-बापांना प्यारच असतं. करुणालाही आपलं मूल गमावल्यागत दुःख झालं. त्याच्या जन्मापासून त्याला सांभाळलं होतं तिनं.
नियतीपुढे माणसाचं काही चालत नाही हेच खरं. त्याच आठवड्यात सुशीलचं प्रमोशन झालं. त्याला 2 वर्षे फ्रान्सला राहावं लागणार होतं. सुयशच्या जाण्यानं सुवर्णा आणि सुशील सैरभैर झाले होते. त्यामुळे त्यानं हे पोस्टिंग स्वीकारून सुवर्णासह फ्रान्सला जावं असं सगळ्या आप्तेष्टांना वाटत होतं. नव्या ठिकाणी दुःखाचा थोडा विसर पडेल हा विचार होता. 2 महिन्यानंतर फ्रान्सला जॉईन व्हायचं होतं. सुवर्णाची नोकरी 23 वर्षे झाली होती. तिला पेन्शन मिळणार होती. तिने स्वेच्छानिवृत्ती घेऊन सुशील सोबत जायचं ठरवलं. तोपर्यंत करुणा त्यांच्याकडे कामाला येणार होती. घाटकोपरच्या फ्लॅटच्या विक्रीचा व्यवहार त्यांनी पूर्ण केला होता. सर्व सोपस्कार पूर्ण झाले. 4 दिवसांनी ती दोघं फ्रान्सला प्रयाण करणार होती. त्याआधी सुवर्णा आणि सुशीलने करुणाचा पगार चुकता केला. तिच्या मदतीचं मोल पैशात होणार नव्हतंच. फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी तिच्यासाठी एकरकमी 5 लाख रुपये गुंतवून आयुर्विम्याची पेन्शन पॉलिसी घेतली. त्यायोगे तिला आयुष्यभर दरमहा 2100 रुपये मिळणार होते आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसाला 5 लाख रुपये एकरकमी मिळणार होते. ती पॉलिसी त्यांनी करुणाच्या हवाली केली. निरोप घेताना करुणाला आणि त्या दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. सुयश सोबत काढलेले फोटो करुणानं सुवर्णाकडे मागवून घेतले होते. तिचा पाय या घरातून निघत नव्हता, पण आता जायला हवे होते. एवढ्यात सुशीलचा फोन वाजला. बोलता बोलता त्याने हाताने खून करून करुणाला थांबायची खूण केली. फोन परेलच्या लहान मुलांच्या हॉस्पिटलमधून होता. त्या हॉस्पिटलमध्ये दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी एक विशेष विभाग उघडण्यात येत होता. त्यांना अशा मुलांना सांभाळण्याचा अनुभव असलेली मदतनीस हवी होती. सुयश तिथे ॲडमिट असताना तिथल्या डॉक्टरांनी करुणाला बघितलं होतं. ती किती आस्तेवाईकपणे आणि निगुतीनं त्याचं सगळं करत होती. परेलचं हॉस्पिटल खूप मोठं आणि नामांकित होतं. करुणाला चांगला पगार आणि इतर सवलतीही व लाभही मिळणार होते. तिची तयारी असेल तर येत्या 1 तारखेपासून तिची नियुक्ती तिथे केली जाणार होती. आर्थिकदृष्ट्या तिची चांगली सोय होईल याचं सुवर्णा आणि सुशीलला समाधान वाटत होतं. सुयशचा फोटो छातीशी धरून ओक्साबोक्शी रडणाऱ्या करुणाला मात्र आजवर सगळं आपल्याला सुयशमुळेच मिळालं आणि तो गेल्यावरही हे मिळतंय याची जाणीव तीव्रतेने होत होती. सुयश बाळाच्या या ऋणातून ती कशी मुक्त होणार होती? ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.